नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेचा परवाना रद्द करण्यासह संघटनेच्या खासगी भाजी मार्केटचे कामकाज ताबडतोब थांबवण्याची मागणी करत शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले. शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी आणि चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जमून निदर्शनास उतरले. त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात मागणी केली आहे की सरकारच्या परवाना रद्द करण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून जय किसान भाजी मार्केटचे कामकाज थांबवले जावे. कर्नाटक एपीएमसी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल बाजार व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून शेतकऱ्यांचे हितरक्षण करावे. निवेदन सादर करण्यापूर्वी उपस्थित शेतकरी पुरुष आणि महिलांनी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली कृषी उत्पादने स्वयंस्फूर्तीने बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये नेण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगातर्फे 22 सप्टेंबर 2025 पासून राज्यभरात सुरू होणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणात मराठा समाजातील प्रत्येक बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा समाजाच्या नेत्यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. या सर्वेक्षणामध्ये धर्म हिंदू, जात मराठा, पोट जात कुणबी, मातृभाषा मराठी अशी माहिती नमुना फॉर्ममध्ये नोंदवावी असेही स्पष्ट करण्यात आले. या जनगणनेत अचूक नोंदणी झाल्यास मराठा समाजाची वस्तुस्थिती सरकारसमोर येईल आणि भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक सवलती मिळवण्यासाठी मदत होईल असे विधान परिषद सदस्य M.J. मुळे यांनी केले. ही केवळ जनगणना नसून आपली ओळख, आपले अस्तित्व आणि सामाजिक स्थिती दर्शवण्याचे माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवाने ही जबाबदारी समजून सहभागी व्हावे असे माजी आमदार अनिल बेनके, धनंजय जाधव, किरण जाधव यांनी सांगितले. हे सर्वेक्षण समाजाच्या मागासलेलेपणाची पातळी, शैक्षणिक स्थिती आणि सामाजिक मागणी समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. यावेळी इतर मराठा नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहर बस स्थानकातून बॉक्साईड रोड सह्याद्री नगरकडे निघालेली शासकीय बस चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात 15 प्रवासी बसमध्ये होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील अडकलेल्या प्रवासी आणि कंडक्टर यांना स्थानिकांनी मदत करून बाहेर काढले. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावमध्ये गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद या सणादरम्यान बेळगाव शहरात मराठी आणि उर्दू भाषेमध्ये शुभेच्छा फलक लावण्यात आल्याने कन्नडिगांना पोटशूळ सुरू झालाय. यामुळे आज मंगळवारी सकाळी त्यांनी महानगरपालिकेसमोर धुडगूस घातला. यावेळी महानगरपालिकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत मूठभर कन्नडिगांनी महापालिकेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि पालिका आयुक्तांच्या विभागासमोर ठाण मांडून घोषणाबाजी केली. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना महापालिकेबाहेर काढले. त्यानंतर पालिका आयुक्त शुभा बी यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळणे हे माझे सौभाग्य आहे असे प्रतिपादन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बेळगावात केले. गांधी भवन येथे पोषण महिना दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व महिला आणि बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात 1 महिन्याच्या गर्भवती महिलांसाठी ग्रामस्तरीय विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र व 2025च्या दिव्यांग लाभार्थ्यांना यावेळी साहित्य आणि उपकरणांचे वाटप करण्यात आले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की महिलांच्या आरोग्य, पोषण व सक्षमीकरणासाठी विभागाने अनेक उपक्रम राबवले आहेत. विभागात कार्यरत विधवा महिलांसाठी विशेष लक्ष देत योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यावेळी एमएलसी चन्नराज हट्टीओळी, आयएएस अधिकारी अभिनव जैन आणि इतर अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या पणन विभागाने आणि न्यायालयाने व्यापार परवाना रद्द केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जय किसान भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तरुण भारतच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ग्राउंड रिपोर्ट करून दोन्ही बाजू जाणून घेतल्या.
यावेळी जय किसान भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष दिवाकर पाटील म्हणाले की आम्ही जय किसान भाजी मार्केट कदापि बंद करणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठीच आमची भूमिका आहे. आम्ही पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भाजी मार्केट परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. सर्व बाजूंनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारे जय किसान भाजी मार्केटचे भवितव्य सध्या अनिश्चिततेच्या पटलावर आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा दबाव आणि अधिकृत निर्णय तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका यामुळे प्रकरण आता एका नव्या कायदेशीर लढ्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. या लढाईचा अंतिम निकालच प्रशासन किंवा व्यापारी यांचा विजय ठरणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था, विकास कामांना लागलेली मरगळ आणि प्रशासनाच्या उदासीनतेबाबत कागवाड मतदार क्षेत्राचे आमदार राजू कागे यांनी आज जिल्हा विकास बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारने प्रत्येक आमदारासाठी 50 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर केला असताना त्या निधीतून कोणत्याही कामाचा श्रीगणेशा अद्याप झाला नाही अशी नाराजी कागे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन लोकप्रतिनिधींना सहकार्य करत नाही. अधिकारी विकास कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार कागे यांनी त्यांच्याकडून कामाच्या स्थितीबाबत माहिती घेतली आणि नियोजनाची अंमलबजावणी त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस हे केवळ कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारी नसून खरे सार्वजनिक सेवक असावेत. प्रत्येक पोलीस कर्मचारी जनतेशी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवत त्यांचा विश्वास संपादन करावा असे स्पष्ट मत अपर पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी व्यक्त केले. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेल्या दुसऱ्या तुकडीच्या शस्त्रबद्ध पोलीस शिपायांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच प्रशिक्षणादरम्यान दिलेली शपथ ही केवळ औपचारिकतेपुरती नसावी तर ती कृतीत उतरवावी असेही ते म्हणाले. सौंदत्ती तालुक्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट जागेवर एका खासगी कंपनीकडून सोलार प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे. मात्र या प्रकल्पासाठी केवळ सरकारीच नव्हे तर काही शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी बळकावण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. आमची जमीन घेऊ नका, अन्यथा आम्ही भूमिहीन होऊ अशी स्पष्ट भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत या सोलार प्रकल्पाची योजना तात्काळ रद्द करावी आणि संबंधित कंपनीला काम बंद करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. प्रकल्पामुळे शेती व पर्यावरणावर होणारे परिणाम तसेच शेतकऱ्यांचे हक्क हिरावले जाण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. अनमोड घाट परिसरातील गोवा हद्दीतील रस्ता ढासळून 2.5 महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही कामाला प्रारंभ झाला नसल्यानं विविध ट्रक असोसिएशन तसेच नागरिकांनी एकेरी मार्गाने अवजड वाहतूक सोडण्याची मागणी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून लवकरच सर्व वाहनांना सोडण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. परंतु दिनांक 12 सप्टेंबर रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट मार्गावरून फक्त 6 चाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने 6 चाकीहून अधिक चाकी वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आज मंगळवारी गोवा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ट्रक असोसिएशन संघटनेनी रस्ता कोसळलेल्या ठिकाणी एकत्र येत आपल्यावर अन्याय झाला आहे असे सांगत आपल्या वाहनांनाही येथून वाहतूक करण्यास मंजुरी द्यावी, अन्यथा येत्या शनिवार दिनांक 20 रोजी पुन्हा या ठिकाणी येऊन रस्ता रोको करण्याचा इशारा दिला. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. पुढील वर्षी 28 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने आज 16 सप्टेंबर रोजी पहिला कटबंध वार पाळण्यात आला. आज मंगळवारी सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा आणि गदगेवरील पावलांचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. पहिल्या वारानिमित्त गावातील सर्व व्यवहार, शेतकाम, दुकाने, गिरण्या, लोहारकाम तसेच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने घरात भाकरी न करण्याचा संकल्प पाळला. विशेष म्हणजे परंपरेप्रमाणे या दिवशी गावातील कोणालाही बाहेर जाण्यास तसेच बाहेरील व्यक्तींना गावामध्ये प्रवेशबंदी पाळण्यात आली होती. एकूण 5 वार पाळण्यात येणार असून त्यातील आज पहिला वार मंगळवार दिनांक 16 रोजी संपन्न झाला. याप्रसंगी महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव चोरला मार्गावरील नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या 5 महिन्यातच उखडून पडल्याने स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा रस्ता सरकारी निधी खर्चून बांधण्यात आला होता. मात्र आज त्याची अवस्था पाहता कामाच्या दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नागरिकांनी सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप केलाय. स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा व दोषींवर कारवाई करावी. तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिलाय. बिजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील यंकच्ची येथे आज मंगळवारी एक अपघाताची घटना घडली. यंकच्ची गावाकडे निघालेल्या मालवाहू गाडीचा अचानक टायर फुटल्यानं गाडी उलटली. गाडीचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघाताप्रसंगी गाडीमध्ये सत्ती गावातील काही मजूरही होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात काही मजुरांना किरकोळ जखमा झाल्या असून त्वरित 108 अँब्युलन्स बोलावण्यात आली. जखमी मजुरांना अथनी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी ऐगळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल होत संपूर्ण घटनेची पाहणी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील 119 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून सविस्तर वैद्यकीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. मंत्र्यांनी संबंधित आरोग्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे तसेच सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून अन्न पुरवठा व्यवस्थेची चौकशी होण्याची मागणी होत आहे. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ आणि तालीकोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मावा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एकूण 3 जणांना अटक करण्यात आली आहे. मुद्देबिहाळ येथील संगमेश्वर नगर परिसरात सलीम खुदानसाब पडेकनूर वय 48 आणि रमेश गणप्पा पुजारी वय 53 या पान शॉप व्यावसायिकांकडून मिळून सुमारे 27,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 1.14 किलो कच्चा मावा, 5.175 किलो तयार मावा, 12 किलो सुपारी चुरा, 5.8 किलो तंबाखू, 300 ग्रॅम चुना, 1 मिक्सर आणि 1 डिजिटल वजन काट्याचा समावेश आहे. दुसरीकडे टाळीकोटी गावातील खत्री बाजाराजवळील पान शॉपवर पोलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये महम्मद रसूल महबूबसाब ममदापूर वय 54 याच्याकडून 5.5 किलो तयार मावा, 45 किलो तंबाखू, 31 किलो सुपारी चुरा आणि 12,328 रुपये रोख अशी सुमारे 51,628 रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणाहून मिळून एकूण 118.4 किलो मावा व त्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच रोख रक्कम असा एकूण 79,468 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पही वाइब्स फाउंडेशन आणि दंतवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या सदस्यांकरिता आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश वंचित समुदायाला तोंडाच्या आरोग्याविषयी आवश्यक सेवा पुरवणे आणि आरोग्य जनजागृती वाढवणे असा होता. या शिबिरात सुमारे 30 ट्रान्सजेंडर समुदाय सदस्यांनी सहभाग घेऊन तज्ज्ञ दंत चिकित्सकांकडून तपासणीसह तोंडाच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन मिळवले. डॉक्टर विकास कल्याण सुतार, डॉक्टर श्रीकांत पुजेरी तसेच दंतवर्धिनी टीम यांनी आपली तज्ज्ञ सेवा आणि सहकार्य प्रदान केले. आज ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवश्यक आरोग्य सेवा देऊ शकल्याचा आम्हाला आनंद आहे. आमचा उद्देश म्हणजे आरोग्य जनजागृती वाढवणे आणि वंचित समूहांना चांगले आरोग्य परिणाम मिळवण्यासाठी मदत करणे असे होते, असे पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालक रक्षा यू म्हणाल्या. या उपक्रमासाठी अमित कुडची आणि आशा जनगोडा तसेच पही वाइब्स फाउंडेशनचे इतर सदस्यही उपस्थित होते. कोप्पळ व गदग रेल्वे स्थानकांदरम्यान धावणाऱ्या शालिमार वास्को एक्सप्रेस क्रमांक 18047 मधील तपासणी दरम्यान 11.50 लाख रुपये किमतीचा 11.502 किलो गांजा जप्त करण्यात आला. आरपीएफच्या पथकाला नियमित तपासणी दरम्यान कोच क्रमांक SE 255273/C मध्ये 2 बेवारस बॅग्स आढळून आल्या. सदर बॅग्स उघडल्यानंतर त्यामध्ये चिकटपट्टीने गुंडाळलेल्या अवस्थेत 8 गांजाचे बंडल्स आढळून आले. संशयास्पद सामग्रीमुळे सदर बॅग्स गदग रेल्वे स्थानकावर उतरवून उत्पादन शुल्क विभागाला सोपवण्यात आले असून गुन्हा नोंद झाला आहे. आरपीएफ पथक अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 5 वर्षांचा कठोर कारावास व 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. देश रामप्पा देसाई वय 35 राहणार तिगडोळी तालुका कित्तूर असं त्याचं नाव असून न्यायाधीश CM पुष्पलता यांनी सोमवार दिनांक 15 रोजी निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलगी शाळा आवारातील पाण्याच्या टाकीजवळ पाणी पिण्यासाठी गेली असताना आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी असभ्य वर्तणूक केली होती. त्यानंतर लैंगिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी कित्तूर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन आरोपीला अटक करून या प्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे 5 साक्षीदार, 17 कागदोपत्री पुरावे व मुद्देमाल तपासण्यात आले. दरम्यान आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश CM पुष्पलता यांनी आरोपीस 5 वर्षांचा कठोर कारावास तसेच 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.